प्रेक्षकांनो, ठरलं तर मगच्या येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत दामिनी देशमुखने अर्जुनवर मानसिक हल्ला करण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स अरेंज केलेली असते। त्या कॉन्फरन्समध्ये ती म्हणते की सासरा खुनी आहे आणि लाडका जावई त्यांचा वकील, तर सासऱ्याला वाचवण्यासाठी अर्जुन सुभेदार कोणत्याही पातळीला जाऊ शकतात। तर दामिनीच्या या स्टेटमेंटवर सगळे पत्रकार अर्जुनला आणि सायलीला मंदिराच्या बाहेर घेरतात आणि म्हणतात, अर्जुन सुभेदार, मधुभाऊ तुमचे सासरे आहेत म्हणून तुम्ही त्यांना पाठीशी घालताय का? या एका महिन्यात तुम्ही केस जिंकणार आहात का? असे नको नको ते प्रश्न अर्जुनला विचारत असतात। तेवढ्या सायली पाठीमागून येते, म्हणते, मी सांगते, आमच्यासाठी हा फक्त एक लढा नाहीये, ही सत्याची लढाई आहे आणि हे 30 दिवस आमच्यासाठी खूप आहेत। ज्यांची बाजू सत्याची असते त्यांना घाबरण्याची कधीही गरज नसते। आता अर्जुनला आणि सायलीला अजून कसले कसले पुरावे भेटतील, दामिनी अजून कसले पलटवार करणार, यासाठी पाहत राहा ठरलं तर मग।